समुद्र मंथनाची कथा. सर्वप्रथम नमस्कार. आज आपण समुद्र मंथनाची एक महत्त्वपूर्ण पौराणिक कथा पाहणार आहोत. एकदा दुर्वासा ऋषींनी देवराज इंद्र यांना एक शाप दिला. या शापामुळे देवी लक्ष्मी स्वर्ग लोकातून अदृश्य होऊन गेल्या. लक्ष्मीजीच्या अनुपस्थितीमुळे इंद्र आणि अन्य देवता निर्बल झाले आणि त्यांचे सारे वैभव नष्ट झाले. दैत्यांनो या स्थितीचा फायदा घेत स्वर्गावर हल्ला केला आणि इंद्र व अन्य देवतांना पराजित करून स्वर्गावर आपला अधिकार जमावला. देवता निराश होऊन ब्रह्माजीच्या शरणी गेले आणि विनंती केली की त्यांनी त्यांचे रक्षण करावे. ब्रह्माजींनी सांगितले की लक्ष्मीजीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी आणि देवतांना आपल्या हरवलेलं वैभव परत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे सांगितले की यासाठी मंद्राचल पर्वताचा उपयोग करून समुद्र मंथन करावे लागेल आणि अमृत प्राप्त करावे लागेल. राजा बली आणि दैत्यांनो समुद्र मंथनाच्या प्रस्तावासाठी बोलावून देवतांनी समुद्र मंथनाच्या कार्यासाठी मंद्राचल पर्वत उभारला. भगवान विष्णूने कश्यप ऋषीच्या सल्ल्यानुसार मंद्राचल पर्वताच्या आधारावर समुद्र मंथनाचे काम सुरू केले. समुद्र मंथनाचे वेळी भगवान शिवाने विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विष प्यायले. त्यातले विष शिवाच्या गळ्यात पडले आणि त्यांच्या गळ्याचा रंग निळा झाला. त्यामुळे त्यांना नीलकंठ म्हटले जाते. समुद्र मंथनाच्या प्रक्रियेत प्रथम गाय उमगली. तिचे विष्णूने स्वागत केले. नंतर रावत उमगला. तो देवराज इंद्राने स्वीकारला. त्यानंतर कौस्तुभ मणी समुद्रातून बाहेर आला. त्याचे विष्णूने स्वागत केले. लक्ष्मीजी खुद विष्णूच्या समोर प्रकट झाल्या आणि अमृत मिळवून देण्याचे वचन दिले. धन्वंतरी देव अमृताच्या कलशासह प्रकट झाले. दैत्यांनो अमृत कलश चोरला आणि त्यावर आपसातच लढायला लागले. भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले. मोहिनी रूप धारण करून दैत्याच्या समोर आल्याने अमृताला वाटण्यास सुरुवात केली. मोहिनीच्या सौंदर्याने दैत्याने त्यांना पूर्णपणे विश्वास ठेवला. देवतांनी अमृत पिऊन आपली शक्ती परत मिळवली. मोहिनीच्या रूपातील भगवान विष्णूने अमृत वितरण्याचे काम सुरू केले. परंतु राहू नावाच्या दैत्याने देवतांच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न केला. विष्णूने त्याला दंडित करून त्याचे शिर कापले आणि त्याला राहू, काली, केतू ग्रहाचे रूप दिले. अशा प्रकारे देवतांना अमृत पिऊन त्यांनी आपली शक्ती पुन्हा प्राप्त केली आणि दैत्यांना पराजित करून स्वर्ग पुन्हा प्राप्त केला. जर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.